हॅलो, हाय, कसे आहात? आहे, जिवंत आहे मी. आय एम सॉरी. का मी जिवंत आहे म्हणून सॉरी? नाही नाही नाही, तसं नाही. काही नाही, तुम्ही दिसलात म्हणून मी सहज बोलायला आलो. ते सहज बोलायला वेळ आहे लोकांकडे, महत्वाचं बोलायला वेळ नाही आहे. तुम्ही मला काही म्हणताय का? नाही. तुम्ही खूप अपसेट दिसताय. आर यू ओके? एक्सक्यूज मी, तुम्हाला माझी काही मदत हवी आहे का? अहो, मी खरंच खूप जेन्युइनली तुम्हाला विचारतोय, काही मदत हवी आहे का तुम्हाला? तुम्ही खरंच खूप अपसेट दिसताय. मी आउट ऑफ कन्सर्न विचारतोय, तुम्हाला काही हवंय का? मग मी सांगतोच, मला ना आता शांतता हवी आहे. माझा मेंदू आहे ना दमलाय खूप. त्यामुळे ना माझी आत्ता अशी इच्छा आहे की माझ्याशी कुणीही बोलू नये, कुणी. सो फॉर गॉड सेक प्लीज लिव्ह मी अलोन, प्लीज. या या. जान्हवी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं. हे एवढं काम संपवते मग बोलूया. नाही, आत्ताच बोलायचं. काय झालं छोटी आई, काही प्रॉब्लेम आहे का? हो म्हणजे, पण तो तुला सांगावा का असा प्रश्न पडतोय. असं का म्हणताय? नाही म्हणजे मी फार विश्वासाने आपुलकीने तुझ्यापाशी काहीतरी बोलेन, मन मोकळं करेन, आणि तू अचानक मला म्हणशील की यापुढे तुम्ही माझ्याशी बोलू नका. छोटी आई, तू यांना म्हणालीस ना असं? छोटी आई, अहो माझा नाईलाज होता. का? तुम्हाला कळत कसं नाही हो, मला खूप अपराध्यासारखं वाटतं नंतर. का? अपराधी वाटण्यासारखं काय आहे? अगं हे काही कुणी गुन्हेगार नाही आहेत की यांच्याशी बोलून तुला अपराधासारखं वाटतं. जान्हवी, हे सासरे आहेत तुझे, एकटे आहेत, हालाकीत जगतात. तुझ्याशी दोन शब्द बोलून त्यांना बरं वाटतं इतकंच, आणि तेही तुझ्या परवानगीने. इतकंच होतं तर सुरुवातीलाच स्पष्टपणे सांगून टाकायचं ना त्यांना. त्यांना तुझ्याशी बोलून बरं वाटतं जान्हवी. दोन आपुलकीचे शब्द बोलायचे होते फक्त, बास, आणखीन काही नाही. तुझ्याशी बोलले ना ते की त्यांना आपल्या माणसांमध्ये असल्यासारखं वाटतं, आपल्या कुटुंबात असल्यासारखं वाटतं. त्यांच्या मनात तुझ्याविषयी केवढं प्रेम आहे माहितीये तुला. सतत तुझ्याविषयी बोलत असतात. तू त्यांना वेळोवेळी मदत करतेस त्याविषयी बोलत असतात. आणि तू त्यांना असं बोललीस जान्हवी, असं बोलून तू खूप दुखावलंस त्यांना. मला नाही आवडलं तू त्यांना असं बोललीस ते. मला फार वाईट वाटलं. तू त्यांना असं दुखवायला नको होतंस जान्हवी. असं बोलून तू त्यांच्यापासून दूर गेलीस, आणि त्यांच्यापासून दूर गेलीस म्हणजे तू माझ्यापासून पण दूर गेलीस. याचं मला जास्त वाईट वाटतं. शरयू, आज चल. अगं ये ना आज शरयू, चल. अगं आईचं काम आहे काहीतरी तुझ्याकडे, बिचकतेस काय? नाही, बिचकत नाहीये आई, पण खूप उशीर झालाय ना, मला वाटलं कशाला त्रास द्यायचा. उद्या सकाळी. त्रास कसला त्यात? मीच बेबीला म्हणाले होते शरयूला घेऊन ये माझ्याकडे म्हणून. काय काम आहे आई? महत्वाचं असं काही नव्हतं ग. बरेच दिवसात तुझ्याशी नीट बोलले नव्हते. आधी तू आजारी होतीस आणि मग पाडव्याची गडबड, वेळच झाला नाही. तू उभी का, बस ना. नको आई, राहू दे. आणि खाली खूप काम आहेत आई. करतील की बाकीच्या. आणि खरं तर ना तू आराम करायला हवास असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय. आणि काम काय ग, ती महत्वाची नाहीये, तू त्याची काळजी करू नको, ती होती. कसं वाटतंय तुला आता? आता बरं आहे आई. माझी ना एक गोळी घ्यायची राहिली आहे, मग नंतर विसरले की मग राहून जातं. मी घेऊन येऊ का पटकन? अगं 10 मिनिटांनी घे. आई, खाली थोडी उद्याची तयारी पण करायची आहे. शरयू, एवढी काय घाई आहे तुला? जरा थांब ना स्वस्तपणे.
नाही तसं नाही बेबी वंस, पण उद्या स्वयंपाकाची पाळी माझी आहे ना, मग सकाळी खूप गडबड होते माझी, म्हणून आत्ताच रात्री थोडी तयारी करून ठेवते. बरं, तर येऊ, माझं एक काम करशील? हो आई, सांगा ना. बघ, जमणार नसेल तर तसं आधीच सांग. तुझी तब्येत बिघडेल असं मला काही करायचं नाहीये. नाही आई, असं काही नाही होणार. सांगा ना, काय करू? बरेच दिवसात तुझ्या हातच्या मटाराच्या करंज्या खाल्ल्या नाहीये. करशील माझ्यासाठी? एवढं हसायला काय झालं? आई एकदम मटारच्या करंज्या म्हणाल्या ना, म्हणून. हो आई, करेन ना. त्यात काय, मटार आहेत घरात, फक्त सोलले नाहीयेत. सकाळी गडबड होईल. मी जाऊ का? मी बघून येते. आई जाऊ? जा. हिला ना थांबायचंच नव्हतं इथे. एक पाय बाहेर होता तिचा. लक्षात आलं माझ्या ते. माझ्याशी बोलायचं टेन्शनच येतं तिला. हो ना. ते एक वेळ समजू शकते मी, कारण गेल्या काही दिवसात मी तिच्याशी चढ्या आवाजातच बोलत राहिले. पण तिचा हा सैरभैरपणा वेगळाच आहे. तेच तर ना, ती हल्ली अशीच वागतीये. विसरबोळी तर ती आधीपासूनच होती, पण तिच्या वागण्यात एक कन्सिस्टन्सी होती. आता तर तिच्या वागण्याचा काही अंदाजच बांधता येत नाहीये. कळलंय मला ते. आणि याला जबाबदार लक्ष्मीकांतच असावा. म्हणजे जोपर्यंत ही लक्ष्मीकांतला भेटत राहील तोपर्यंत ती आपल्याशी अशीच चोरट्यासारखी वागणार. हे असं दोन घागरीवर तोल सांभाळताना तारांबळ उडणार तिची, आणि ती आपलं मानसिक स्वास्थ्य घालवून बसणार. अवघड आहे सगळं. अवघड आहे, पण अशक्य नाहीये. कशाबद्दल बोलतेस तू? ती लक्ष्मीकांतला भेटणार नाही याचा काहीतरी कायमचा बंदोबस्त करायला हवा. श्री, दमलायस का तू? तू एक काम कर, पड, मी आले 5 मिनिटात. नाही अगं, दमलो नाहीये, जरा विचार करतोय. तुझ्यासाठी थंडगार दूध घेऊन येऊ? नको. काय झालंय? अगं जान्हवी, मी ना जीजीला भेटलो आणि मी त्याच्याशी बोलायला गेलो तर एकदम ओरडलाच माझ्या अंगावर. का? का म्हणजे अपसेट असेल कदाचित. पण ओरडले म्हणजे? अगं ओरडला म्हणजे माझ्या डोक्याला शांतता हवीये, प्लीज माझ्याशी आता कोणी बोलू नका, प्लीज लीव्ह मी अलोन, असं बोलला. याला काय अर्थ आहे? अगं होतं असं कधी कधी, आणि मी काही हे फार मनाला लावून घेतलेलं नाहीये. इट्स ओके, होतं असं. होतं काय? प्रॉब्लेम्स आपल्याला नसतात, पण म्हणून आपल्याशी आपुलकीने वागणाऱ्या माणसाला आपण ओरडतो का? जान्हवी, इथेच तर माणसाला समजून घ्यायला हवं ना आपण. आणि काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम असेल त्याचा. दुसऱ्यांवर ओरडणारी माणसं आतून शांत नसतात, डिस्टर्ब असतात. हे बघ, काही झालं तरी त्यांनी तुझ्यावर ओरडायला नको होतं. तुझा काय संबंध आहे त्यांच्या पर्सनल प्रॉब्लेमशी? हा, आता त्यांच्या मुलीमध्ये आणि त्यांच्यात काहीतरी इश्यूज आहेत, पण म्हणून तुला का बोलावं? नाही, तो बोलला नाहीच. रादर मीच त्याला खोदून खोदून प्रश्न विचारले ना, म्हणूनही चिडला असेल कदाचित. ठीक आहे ना, पण मग शांतपणे सांगावं की बाबा नाही, मला आता बोलायचं, प्लीज लिव्ह मी अलोन. असंच म्हणाला तो, असंच म्हणाला तो, फक्त थोडंसं चिडून. चिडून? थांब, आता भेटू देते मला. मी त्यांना सांगणार आहे, मला अजिबात आवडलेलं नाहीये. अगं ए बाई, असं काही करण्याची गरज नाहीये, तू काही बोलू नकोस. का? अगं जाऊ दे, सोडून द्यावं आपण. नाही श्री, हे बघ, माझ्या नवऱ्याला कोणीही असं बोललेलं मला नाही आवडत. मी नाही सोडून देऊ शकत. अगं बायको, अशाच वेळी आपला समजूतदारपणा कामी येतो की नाही. अडचणीत असलेला माणूस आहे, आपण राग नाही धरायचा.
श्री प्लीज, तू आता त्या आर्जींची बाजू घेऊन बोलू नकोस. ते जे काही वागले ते मला आवडलेलं नाहीये, आणि काही झालं तरी त्यांनी तुझ्या रागवायची काही गरज नव्हती. जान्हवी ऐक, मी आता जाऊन मस्त आय्याजीकडनं डोक्याला तेल लावून घेतो. त्याची जास्त गरज आहे मला. हॅलो. आरजी म्हणे. आय्याजी अगदी समाधी लागल्यासारखं वाटतंय का? नशिबान आहेस रे बाबा. तर मी आहेच, पण का ग? डोक्याला शांतता मिळेल अशी एकतरी जागा आहे तुझ्याकडे. आय्याजी असं का म्हणतेस? काय झालं? शरयूच रे, जीवाचा घोर काही जात नाहीये. अज्ञानात सुख असतं म्हणतात ते पटतंय आता. जोपर्यंत माहित नव्हतं की ती लक्ष्मीकांतला भेटतीये तोपर्यंत सगळं सुरळीत होतं. पण आता कळलंय तर रोज नवी चिंता समोर येते. हिचं हित हिला कळत नाही म्हणून गप्प बसायचं का तिची घालमेल उघड्या डोळ्यांनी पाहत राहायची हेच कळत नाहीये. असो, मन गुंतवणं कमी करायला हवं हेच खरं. अय्याजी मला एक सांग, आपल्याला जर एखादा माणूस नको आहे किंवा तो आवडत नाही, तर हे त्या माणसाला कळायला हवं की नाही? म्हणजे आपणच त्याच्यापासून दूर व्हायचं की त्याला दूर लोटायचं? मला वाटतं त्याची चूक त्याला कळली पाहिजे. आपण त्याला सांगू तेव्हाच त्याला ते कळेल ना, आणि सुधारण्याची संधी मिळेल. आपण न सांगताच दूर गेलो तर तो माणूस कधीच सुधारणार नाही. नाही, पण त्यांनी सुधारावं की नाही हा मुद्दाच नसेल तर? पण आपण आपल्या बाजूने योग्य न्यायाला धरून वागतोय याचं समाधान आपल्याला मिळेल ना. पण अय्याजी अगं, आजकालच्या जगात सत्याला धरून न्यायाला धरून कायम वागून नाही चालत अगं. आपण जगासाठी सत्यानं वागायचं नसतं श्री, स्वतःसाठी वागायचं असतं. आज एकूण आयुष्याची गोळाबेरीज मांडताना मी सत्यानं वागले म्हणून माझी मान ताठ आहे ना. आपल्याला आपली लाज वाटू नये म्हणून सत्यानं वागायचं. सत्सद विवेक बुद्धीला सामोरं जाता यावं म्हणून सत्यानं वागायचं. अय्याजी तुझ्यासारखं सच्चेपणाने नाही वागता येत मला. हे तू कबूल करतोयस, हाच तुझा सच्चेपणा. पण तरीही सतत इतकं खरं वागणं अवघड आहे. तुमच्या आजकालच्या पिढीला ना सगळं इन्स्टंट हवं असतं. प्रश्नांची उत्तरं किंवा कुठल्याही प्रॉब्लेम मधून सुटका इन्स्टंट लागते. खरंय. मग त्यासाठी तुम्ही सोपा मार्ग निवडता. पण अय्याजी, सोपा मार्ग म्हणजे चुकीचा मार्ग असं नाही ना? हा आपल्या मनाला विचारायचा प्रश्न झाला श्री. आपलं मन आपल्याशी नेहमी खरं बोलतं. मग माझं मन मला असं सांगतंय की मी जे काही करतोय ते बरोबर करतोय, आणि मी जे करतोय त्यातच आपल्या सगळ्यांचं हित आहे. मग झालं तर. तरी पण अय्याजी, तुझ्यासारखा हा असा सच्चेपणा टिकवून ठेवणं खरंच फार अवघड आहे. तुला जास होतो त्याचा? कधी कधी हो. पण अय्याजी, तू म्हणजे ना, तू म्हणजे एक पॅकेज आहेस. तू प्रेमही तितकंच करतेस, त्यामुळे मग कधी कधी ऍडजस्ट करावं लागतं. केवढी ही ऍडजस्टमेंट गो बाई. बरं आता सांग, एवढी लांबलचक प्रस्तावना कशासाठी होती? स्मार्ट आहेस. पण आत्ता नको, सांगेन कधीतरी.
बर. पण तू पेपर का रे बंद केलास? अगं आईची जंगलतोडीमुळे त्यामुळे पाणी टंचाई होते, त्यामुळे तिसरं महायुद्ध होणार आहे, हे सगळं माहित आहे मला. पण पेपर वाचायची सवय असते ना. अगं मग नेटवर वाचत जा. मला कुठे येतो नेटवर पेपर वाचता? त्यात काय अवघड आहे? मी शिकवतो, थांब. हे बघ, मी शिकवतो तुला. काही अवघड नाही आणि तुझ्यासाठी तर मुळीच अवघड नाही. काय आहे, आधी आपण आपल्यापासून सुरुवात करायला हवी, मग आपण लोकांना बदलायला सांगू शकतो ना. अचिलपणा करू नकोस. घे पासवर्ड टाक. तुला माहित आहे, तूच टाक. अगं तू टाक ना. तशी शरू सगळा स्वयंपाक मस्त करते ग, पण तिच्या हातच्या मटार करंजा, आहा. अगं आई सुद्धा म्हणतात तिच्या एवढ्या चांगल्या नाही जमत त्यांना म्हणून. तू खाल्ल्या नसशील ना ग? मग आज खाशील बघ. आज आईनी सांगितलंय तिला मटारच्या करंजा कर म्हणून. हे तुला त्याच्या बरोबर हिरवी साधी चटणी आवडते का चिंचेची? हो काय प्रश्न विचारला मी तुला? हो का? सॉरी, माझी तंद्री लागली होती. उगाच बडबडत होते ना मी एवढा वेळ. आणि तंद्री कसली लागली तुझी? सरू मावशी, मी तुम्हाला परवा श्रीच्या त्या बस स्टॉप फ्रेंड बद्दल सांगितलं होतं, आठवतंय तुम्हाला? श्री ज्यांना जीजी म्हणतो. हा, त्याचं काय? काल श्रीला ते भेटले. श्री त्यांच्याशी बोलायला गेला तर ते ओरडले श्रीवर. काय? हो बघा ना, म्हणजे त्यावेळी त्यांना ते नको होतं म्हणून ते ओरडले. ते श्रीच्या अंगावर ओरडले? आपल्या श्रीच्या अंगावर ओरडले ते? अरे काय संबंध त्यांचा? का ग सरुमावशी, तू का ओरडतेस का? काय झालं? श्री, काल तुला कोणीतरी ओरडलं? कोण तो तुझा जीजी का फिजी ओरडला तुझ्या अंगावर? काय गरज होती सांगायची? सॉरी, पण मला राहवलं नाही. अगं पण कशाला? तेच तर म्हणते मी, कशाला? कारण काय? आणि कारण काही का असे ना, तुला का बोलायचं त्यांनी? सौम्य शब्दात बोलता येत नाही त्यांना, ओरडायचं कशाला? मलाही नाही आवडलं. तुम्हाला माहितीये, मला तर वाटलं कुणीतरी मलाच रागवतंय. मग बरोबरच आहे. हे बघ, त्या तुझ्या जीजी का फिजीला सांगून ठेव, माझ्या सरू मावशीला अजिबात आवडलं नाहीये म्हणाव. परत ओरडलात ना तर गाठ तिच्याशी आहे, सांगून ठेव. अगं सरुमावशी, एवढं काहीही झालेलं नाही. एवढं कसं काही नाही? अगं रागाच्या भरात माणूस बोलून जातो कधीतरी. आपण नाही मनाला लावून घ्यायचं एवढं. श्री, तू उगाच त्याची बाजू घेऊन माझ्याशी हुज्जत घालू नकोस. अगं त्याला म्हणाव चालणार नाही म्हणजे नाही चालणार. इतका सोन्यासारखा पोरगा आहे आमचा, कधी कुणाला उलट बोलला नाही, कधी कुणाशी वरच्या सुरात बोलला नाही, आणि हा त्याला बोलणार म्हणजे काय? आणि मुळात त्याच्याकडे बघून असं वाटतच नाही की त्याला काही ओरडावं. वाटतं का ग जान्हवी? मग सरुमावशी, अजून जरा मोठ्याने बोललीस ना तर डायरेक्ट जीजीला ऐकू जाईल. आता ऐकू दे त्याला, कळायलाच हवं. अरे इथे आम्ही 6 बायका आहोत, पण कधी कोणी तुझ्यावर ओरडलं नाही. आणि हा कोण, कुठला, का रागावला तुझ्यावर? संबंध काय त्याचा? मला भेटला ना तर चांगली सुनावेन मी त्याला. अरे प्रेमाने माणूस बोलायला गेला तर साधं नीट बोलायचे मॅनर्स नाहीयेत त्याला. श्री, तू अजिबात त्याच्या वाट्याला जायचं नाहीयेस हा परत. काही गरज नाही आपल्याला अशा माणसांची. आणि त्याच्याबद्दल वाईट वगैरे वाटायची तर अजिबातच गरज नाहीये. रागावला होता म्हणे. अरे रागावला असेल तर त्याच्या घरात. तुझ्यावर राग काढायचं काहीच कारण नव्हतं त्याला. आणि हा काही बोलला नसेल त्यांना. इतका साधा आहे ना आपला श्री. अगं हो हो हो. बरं, आता मला 1 कप चहा मिळेल का? हो, देते. नाही, 3 महिने भाडं थकलंय माझं, मला मान्य आहे. अहो, अमान्य करण्यासारखं काहीच नाहीये.
अहो तशी नोंदच आहे माझ्याकडे. कबूल आहे, पण यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. बरं यापुढे असं होणार नाही हे कशावरून? थोडा तर विश्वास ठेवा ना साहेब. हा व्यवहार आहे. तुम्हाला घर भाडं व्यवस्थित देता येत नसेल तर घर खाली करा. नाही नाही, असं म्हणू नका एकदम. मी बघतो, करतो काहीतरी. मला थोडा अवधी द्या, म्हणजे 15 दिवस द्या. मी 15 दिवसात काहीतरी व्यवस्था करतो. अहो गेल्या 3 महिन्यात तुम्ही काय करू शकला नाहीत, पुढे काय करणार? बरोबर साहेब, काय झालं की मलाच माझ्या कामाचे पैसे मिळत नाहीत, म्हणून मला तुमचेही देता येत नाहीयेत. मी करतो काहीतरी. अहो अशा अडचणीच्या काळासाठीच गुंतवणूक करायची असते आणि ती तुम्ही केलीच नसणार. काय मी धर्मादाय संस्था चालवत नाही. मला माझ्या घरातून उत्पन्न मिळतंय, तेव्हा तुम्ही चोख भाडं द्या, नाहीतर 56 भाडेकरू उभे आहेत. नाही नाही साहेब, असं नका करू. मी म्हटलं तुम्हाला, मी काहीतरी व्यवस्था करतो नक्की. ठीक आहे, पण मला थांबायला वेळ नाही. पण एवढं लक्षात ठेवा, या 30 तारखेला या महिन्यासकट मला संपूर्ण भाडं द्या, तरच तुम्हाला पुढच्या महिन्यात राहता येईल. नाहीतर घर खाली करा. नाही तसं नाही होणार, मी करतो काहीतरी नक्की. ठीक आहे, बघा. एक मिनिट ना, एक मिनिट, आलोच. काय हे मुलांना द्या. सहजच ना, कमालाच विकताय. नाही हो, मुलांना आवडतील म्हणून देतोय. कुकीज आहेत त्याच्यात. बरं ठीक आहे, बघा भाड्याचं काय जमतं ते. हो हो, चला.